कांदा दर व कांदा निर्यात बंदीचा फटका बीजेपी व महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये बसला होता। कांद्यामुळे महाराष्ट्रातील काही सीटं महायुतीची पडली आहेत। त्यामुळेच कांद्याबाबत काही ठोस निर्णय केंद्र सरकारकडून घेतले जात आहेत। या अंतर्गतच आतापर्यंत जी नाफेडच्या माध्यमातून होणारी कांदा खरेदी केंद्र सरकारने बंद केली असून वाणिज्य मंत्रालयाच्या माध्यमातून आता कांदे खरेदी होणार आहे। वाणिज्य मंत्रालयाच्या माध्यमातून ही होणारी कांदा खरेदी ही नक्की कशा पद्धतीने फलदायी ठरेल शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी। आपण आता आहोत मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। आपल्यासोबत आहेत काही कांदा व्यापारी। काय सांगाल, केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून होणारी कांदा खरेदी बंद करून आता थेट वाणिज्य मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्यात येणार आहे। नाही, काही याचा काही शेतकऱ्यांना किंवा बाजारावर परिणाम होणार नाही। इथून पाठीमाग नाफेड कांदा खरेदी करतो, आता वाणिज्य मंत्रालय करणार आहे। परंतु नाफेड आणि वाणिज्य मंत्रालय हे दोन्ही पण सरकारच्या ज्या कमिटी आहे, थोडक्यात सरकारने हे काही करण्यापेक्षा सरकारने जी 40% ड्युटी एक्सपोर्टवर लावली, एक्सपोर्ट बॅन केला आहे, तो खुला करणे खूप गरजेचं आहे। जर 40% ड्युटी सरकारने कमी केली तर कांदा बाजारभाव चांगला राहील आणि शेतकऱ्यांना पण 2 पैसे भेटतील। सरकारला जर शेतकऱ्यांचा कळवळा आहे तर ह्या नाफेड किंवा वाणिज्य मंत्रालय यांच्यातर्फे न जाता डायरेक्ट एक्सपोर्ट खुला करणे आणि पर्याय मोकळा ठेवणे हाच पर्याय महत्त्वाचा आहे। खरं तर नाफेड असेल किंवा वाणिज्य मंत्रालय असेल, ह्या दोनही सरकारच्या संस्था आहेत, त्यामुळे कांदा खरेदीत काही फरक पडणार नाही। काय सांगाल, सरकारने आता वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने कांदा खरेदी सुरू केलेली आहे। जो कांदा खरेदी करायचा निर्णय वाणिज्य मंत्रालयाने घेतला आहे त्याचा काहीच उपयोग होणार नाही शेतकऱ्यांना, कारण की जे एक्सपोर्ट ड्युटी 40% केलेली आहे ती निर्यात बंदी उठवली पाहिजे, तरच याचा काहीतरी कांद्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल। कांद्याची निर्यात बंदी उठवलेली आहे, मात्र त्यासाठी 40% एक्सपोर्ट ड्युटी आहे। त्याचबरोबर आता नाफेडच्या ऐवजी वाणिज्य मंत्रालयाकडून कांदा खरेदी केली जाणार आहे। मुळातच शेतकऱ्याचं मुख्य पीक आहे कांदा आहे आणि सरकारचं जे तुम्ही आत्ता मागाशी म्हणल्याप्रमाणे कांद्याचा फटका ग्रामीण भागाला बसला, तर एक 4-5 वर्षापासून बीजेपीचं सरकार आल्यापासून त्यांची अशी मनोकामना मनोधैर्य आहे की बुवा सिटी पट्ट्यात कांदा स्वस्त दरात विकला गेला पाहिजे, जेणेकरून सिटी पट्ट्यात आपली जी भाजपची सीट आहे ती प्रचंड प्रमाणात आली पाहिजे आणि ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडं कुठलंही भाजप सरकारचं लक्ष नसल्यामुळं या ठिकाणी कांद्याचा फटका हा भाजप सरकारला ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सोसावा लागला। आणि आता जे सांगितलं का बाबा नाफेडची खरेदी काढून आम्ही त्या धोका या संस्थेकडे दिलेली आहे, तर ह्या दोन्ही संस्था सरकारच्याच आहे। हे ईसीत बसून सरकारचे भाव ठरवतात आणि विशेष म्हणजे ज्या वेळेस कांद्याला मंदी आहे त्यावेळेस नाफेड कांदा खरेदी करत नाही 7 आणि 8 रुपये भावात। आता तिजी या तिजीच्या भावात सरकारने कांदा खरेदी करून याचा काहीच उपयोग होणार नाही। हा कांदा आत्ता खरेदी करणार, हा स्टॉकला ठेवणार आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या स्टॉकच्या बाराक्या फुटणार त्याच वेळेस हा कांदा ते बाजारात पाठवणार आणि प्रत्येक ठिकाणी मंदी करणार। म्हणून या संस्थांचा काही फायदा नाही। यासाठी एकमेव पर्याय सरकारने एक्सपोर्ट पूर्णपणे खुला करावा। जी सरकारने 40% 50% ड्युटी लावलेली आहे ती पूर्णपणे बंद करून पूर्णतः एक्सपोर्टला परवानगी द्यावी। एक्सपोर्टला परवानगी द्यावी असे म्हणता येतात। ही जी सरकारच्या वतीने नाफेडच्या वतीने असेल किंवा आता वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने कांदा खरेदी असेल, ह्या खरेदीमध्ये व्यापाऱ्यांना काय फरक पडतो का, व्यापाऱ्याला काय तोटा होतो का, किंवा शेतकऱ्याला याचा काय फायदा होईल का? याच्यात शेतकऱ्यालाही काही फायदा नाही आणि व्यापाऱ्यांनाही काही फायदा नाही। मार्केट रिजनेबल चालले त्या हिशोबाने चालणारच आहे मार्केट। आणि नाफेड खरेदी करून नाफेड आज 21 रुपये 22 रुपये खरेदी करते, मार्केट चालले 25 ते 30 रुपये आणि नाफेड आत्ता या भावात घेणार आणि नंतर 1 महिन्यानी 2 महिन्यांनी परत ते मार्केटमध्ये 25-30 रुपये चालला का 40 रुपये चालला का दिल्लीला जाऊन ते 30 रुपये विकतात, पण इकडं बेंगलोरला जाऊन 30 रुपये विकतात, 10 रुपये कमी। मग हे शेतकऱ्याचाच तोटा होतो, व्यापाऱ्यांचाही तोटा आहे त्याच्यात। आम्ही व्यापारी 3 वर्ष आज मोठा भूदंड खालेला आहे। हा शेतकऱ्याबरोबर व्यापाऱ्यांनाही मोठा नुकसान सहन करायला लागते या सरकारच्या धोरणामुळे आहे ना। त्यामुळे सरकारने हे लक्ष घालणेच नाही आणि एक्सपोर्ट पूर्ण खुला करणे। खरं तर एक्सपोर्ट पूर्ण खुला करणे असं म्हटलं जाते। रोहनजी, काय सांगाल, हा जो निर्णय आहे सरकारचा नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी न करता केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा वाणिज्य मंत्रालयाच्या माध्यमातून सरकारने कांदा खरेदीचं धोरण अवलंबलं आहे। ज्यावेळेस 7-8 रुपये बाजार होते, ह्या देशात कांद्याचं उत्पन्न भरपूर प्रमाणात होतं, त्यावेळेस त्यांनी हे काम करणं गरजेचं आहे। त्या टायमाला हे काम होत नाही
ज्यावेळेस आत्ता शेतकऱ्याला 2 पैसे मिळायचा टायमिंग येतो त्यावेळेस हे नाही ते युक्त्या लढवतात, कांदा खरेदी करतात, तो स्टॉक करतात. तो घेतलेला कांदा रोज बाजारात गेला तर बाजार स्टेबल राहील, पण हे स्टॉक करतात. आणि स्टॉक करून काय करतात, ज्यावेळेस मार्केटमध्ये तुटवडा होईल, शेतकऱ्यांकडे थोडे कांदे राहिले जातील, त्याचा 2 रुपये रेट भेटतो त्यांना, त्यावेळेस हे स्टॉक केलेले कांदे मार्केटमध्ये आणतात, त्याचा रेट पाडतात मार्केटमध्ये. बरं, त्यांनी घेतलेले कांदे क्वालिटीचे नसतात, कारण ते एसीत बसून आणि टेंडर देतात कंपन्यांना. ते व्यापाऱ्यांकडूनच कांदे घेतात. ते काय कोणत्या शेतकऱ्याला जाऊन 2 पैसे त्यातून मिळतात किंवा काय, ही वस्तुस्थिती नाही. ही वस्तुस्थिती जाऊन समजून घ्यायची. शेतकऱ्याच्या बांधावर जा, कोणत्या नाफेडवाल्याने येऊन कांदा घेतला आणि त्याचा 2 रुपये फायदा. समजा बाजारात 20 रुपये किंमत आहे, नाफेडनी 22 रुपयांनी कांदा घेतला, असं कधीही आजपर्यंत झालेलं नाही. ही चुकीची माहिती तिथपर्यंत पोहोचवली जाते. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा एवढा तोटा होतो. आणि एक्सपोर्टला 40% दुट्या लावतात. ते एक्सपोर्ट बंद झाल्यामुळे तो माल भारतातल्या भारतात फिरला जातो. भारतात तेवढी मागणी नसल्यामुळे मालाचे रेट पडतात आणि त्याचा डायरेक्ट जो हे होतो, इफेक्ट होतो, तो शेतकऱ्यावर होतो. शेतकऱ्याला 2 पैसे भेटत नाही. त्याच्यामुळे सरकारने याच्यात लक्ष कमी प्रमाणात घालावे. ज्यावेळेस मंदी असेल त्यावेळेस फुल फ्लोनी त्याच्यात लक्ष घालावे आणि शेतकऱ्यांना 2 पैसे फायदा होईल याच्याकडे त्यांनी निर्णय घ्यावेत आणि एक्सपोर्ट ड्युटी जी लावलेली ती काढून टाकावी. आणि आत्ता सध्या तर त्यांनी लक्ष घालूच नाही कांद्याच्या याच्यात. खरं तर नाफेड आतापर्यंत खरेदी होतं, पण आता वाणिज्य मंत्रालय खरेदी करणार आहे. काही फरक पडेल? काहीच फरक पडणार नाही. दोन्ही सेम संस्था आहेत. वाणिज्य काय आणि नाफेड काय, दोन्ही सरकारच्याच संस्था आहेत. शेवटी तिकडचे जे त्यांचे कामगार वर्ग आहेत तो उठणार आणि त्या संस्थेत बसणार. काय फरक काय आहे त्याच्यात? का त्यांना ते ॲग्रिकल्चरवाले आहेत म्हणून त्यांना जास्त समजतंय किंवा काय कळतंय, असं काय वेगळं काय? दोन्ही संस्था एकसारख्या आहे. काही फायदा शेतकऱ्याला होणार नाही. ते जे काही निर्णय घेतात ते एकदम चुकीचे आहेत. त्यांनी एक्सपोर्ट ड्युटी उठवावी आणि ओपन मार्केटमध्ये कांदा विकून द्यावा. सध्याच्या स्थितीत शॉर्टेज आहे माल, विकून द्यावा. शेतकऱ्याला 2 पैसे फायदा होतोय, होऊन द्यावा. कारण की खूप वर्षातून शेतकऱ्याला पैसे मिळायचे टायमिंग ह्या पावसाळ्याने आणि आलेल्या गेल्या वर्षी खूप कमी पाऊस झाल्यामुळे कांदा खूप कमी प्रमाणात लागलेला आहे. त्याच्यामुळे 2 पैसे भेटतील शेतकऱ्याला, ते भेटून द्यावेत हे सरकारने. नाही तर याचा परत दुष्परिणाम त्यांना विधानसभेलाही भोगायला लागेल. खरं तर नाफेडमधून कांदा खरेदी बंद केली असली व वाणिज्य मंत्रालयातून कांदा खरेदी सुरू केली असली तरी या दोनही संस्था कांदा खरेदी करणाऱ्या सरकारच्या आहेत. त्यामुळे सेम धोरण राहणार आहेत. त्या सरकारने नाफेडतर्फे किंवा वाणिज्य मंत्रालयातर्फे कांदा खरेदी न करता शेतकऱ्याला ओपन मार्केटमध्येच कांदा विक्रीसाठी पाठवण्याची सवलत द्यावी व त्याचबरोबर निर्यात खुली करावी व निर्यातीवरती जे 40% शुल्क आहे ते शुल्क माफ करावं, जेणेकरून कांदा निर्यात होईल व शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळेल, असं मत या ठिकाणी मंचर येथील कांदा व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, मंचर.